नमस्कार मित्रांनो, मी लोककलेचा शिलेदार घेऊन आलो तुमच्यासाठी आणखीन एक नमन ब्लॉग्स. मित्रांनो, हा व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे, कारण हे जे आज दादर येथे नमन पार पडते त्या नमनबद्दल बोलायचं झालं तर असा कार्यक्रम दादरमध्ये त्याचप्रमाणे मुंबईमध्ये कधी झालाच नाही. एक वेगळी संकल्पना आहे की या नमनमध्ये जे कलाकार काम करत आहेत ते आहेत सर्व 40 वर्षाच्या वरचे सगळे कलाकार या नमनमध्ये काम करत आहेत. हे नमन आहे लांजा तालुक्यातील आणि आपण आता आहोत बॅकस्टेजला. नेहमीप्रमाणे आपण या कलाकारांची त्याचप्रमाणे या नमन मंडळाची माहिती घेणार आहे. या नमनमध्ये कोणकोणते कलाकार आहेत, जमेल तेवढ्या पॉसिबल असेल तेवढे त्या कलाकारांची आपण ओळख या व्हिडिओमध्ये घेणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, दादर येथे एक आगळा वेगळा कार्यक्रम पार पडते आणि या कार्यक्रमाचे आयोजक आपल्यासोबत आहेत. माऊली, सर्वप्रथम तुम्हाला या कार्यक्रमासाठी आयोजन केल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो, कारण हा कार्यक्रम आहे ना एक अविस्मरणीय कार्यक्रम राहणार आहे. सर्वांच्या आठवणीमध्ये कार्यक्रम आहे. हाच कार्यक्रम का निवडलात? नमस्कार, मी प्रवीण मांडवकर, गाव आसगे. आज राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह दादर या ठिकाणी लोककला बहुरंगी नमन मंडळ तालुका लांजा या नमन मंडळाचा 40 वर्षाच्या वरील कलाकारांचा इथे नमनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. खरं बघायला गेलं तर कोकणची लोकप्रिय लोककला म्हणजे बहुरंगी नमन. यामध्ये कित्येक वर्षापासून पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही लोककला आजपर्यंतने याच्या अगोदर सुद्धा ज्या ज्या लोकांनी चालू ठेवली आणि अविरतपणे चालूच राहावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि प्रयत्न करत आहोत. खरोखर लांजा तालुक्यामध्ये अशी भरपूर अशी मंडळी आहे जी शाहीर वर्ग आहेत, कलाकार वर्ग आहेत. यांना कुठेतरी शासन मान्यता मिळावी, त्यांना शासनाकडून मानधन मिळावं आणि आपली कला ही अविरतपणे अशी चालत राहावी. याच्यातून नवीन नवीन कलाकार घडून नवीन कलाकार टिकावा आणि आपली कला टिकावी यासाठी हा आगळा वेगळा एक प्रयत्न केलेला आहे, असे या ठिकाणी मी आज आपल्याला या ठिकाणी नमूद करतो. आणि या कार्यक्रमाला रसिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रम हाऊसफुल झाला, त्याबद्दल काय सांगाल? खरं बघायला तर गेलं तर 2 दिवसापूर्वी हाऊसफुलचा बोर्ड आम्ही इथे या ठिकाणी जाहीर केला. तालुक्यातून हा संपूर्ण तालुक्याचा कार्यक्रम असल्यामुळे या ठिकाणी सीटची मागणी, तिकीटची मागणी भरपूर होती, परंतु हाऊसफुल झाल्यामुळे बऱ्याचशा रसिक प्रेक्षकांना याचा आस्वाद घेता आला नाही. परंतु भविष्यामध्ये याचा अजून आम्ही काहीतरी नवीन प्लॅनिंग करत आहोत, जेणेकरून राहिलेल्या रसिक प्रेक्षकांना सुद्धा याचा संधीचा लाभ घेता येईल, या ठिकाणी मी आपणास नमूद करतो. माऊली, तुमच्याबद्दल आम्हाला सांगा. तुम्ही या नमन मंडळाचे लेखक आहात, त्याबद्दल सांगा. सर, माझं नाव मोहन गोविंद घडशी, राहणार कुर्णे. माझं क्वालिफिकेशन डबल ग्रॅज्युएट झालेलं आहे आणि ही लहानपणापासून म्हणजे वयाच्या 13व्या वर्षापासून ह्या कलेमध्ये मी आहे. या कलेचं जतन आपल्यासारख्या तरुणांनी केले नाही, ते ही लोप पावेल आणि हा एक संकल्प घेऊन माझ्या पाठीमध्ये जे तरुण आहेत, महान म्हातारे आहेत, यांना कुठेतरी उत्स्फूर्त साथ देऊन ही संकल्पना अंमलात आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. प्रयत्न किती सक्सेस होईल, किती बेनिफिट होईल, कधी फायदा होईल, तोटा होईल मला माहिती नाही, परंतु या कलेमध्ये आम्ही जन्मलेलो आहोत आणि या कलेतच आम्हाला मरण यावं हीच भगवंताची चरण प्रार्थना. मित्रांनो, एखादी आगळीवेगळी संकल्पना जेव्हा अंमलात आणायची असते तेव्हा एक कलाकार म्हणून पुढे येतात. आपण आज दादर येथे आलो आहे. दादर येथे आगळा वेगळा अविस्मरणीय कार्यक्रम पार पडतोय आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून आपण या कार्यक्रमाबद्दल जाणून घेणार आहेत. माऊली, तुमचे प्रथम या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. या कार्यक्रमाबद्दल आणि तुमच्याबद्दल आम्हाला काय सांगाल? हा कार्यक्रम एक संकल्पना अशी आहे, पुरातन काळापासून आपल्या वाढवडिलांनी ही संकल्पना जोडलेली आहे. लहान मातीतली ही कला जोपासल्याचा त्याच्या पाठीमध्ये उद्देश आहे की आपण हिंदू धर्माची माणसं आहोत आणि हिंदू धर्माचा प्रचार या सर्व कार्यक्रम व्हावा ही संकल्पना आली. पण आजच्या युगामध्ये जी शिकलेली मुलं आहेत ती मुलं या कलेकडे वळताना दिसत नाही आणि म्हणून 40 वर्षानंतरची संकल्पना अशी आहे की या मातीमध्ये राबणारा माझा शेतकरी संध्याकाळी कष्ट करून घरी येतो आणि करमणुकीचं साधन ज्या वाडवडिलांपासून आपल्याकडे आले ते जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. शासनाच्या दरबारापासून म्हणजे पेन्शनपासून हा जो वर्ग आहे, हा जो कलाकार वर्ग आहे, वंचित राहिलेला आहे आणि त्या अनुषंगानं या सगळ्यांचं या शासन दरबारी न्याय मिळावा, त्यांना पेन्शन चालू व्हावी, माझा कष्टकऱ्याला कुठेतरी शासनाचा लाभ व्हावा, हे एक संकल्पना लांजा तालुक्यातील लोककला बहुरंगी नमन मंडळाच्या सर्व सभासदांच्या मनामध्ये आला आणि ते अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. याच्या अगोदर ग्रामीण भागामध्ये म्हणजे लांजा आसगा या गावामध्ये हा प्रयोग सक्सेस झाला आणि मग कलाकारांच्या आगामध्ये एक जोश आला
आणि त्या जोशाचं या मंडळाला आर्थिक सहाय्य होण्यासाठी, कारण या मंडळाची इमारत आपली कुठेही नाही, शासन दरम्यान त्याची नोंद घेतली जाईल आणि त्या इमारतीच्या आर्थिक बजेटसाठी म्हणजे मदत मिळण्यासाठी हा संकल्प आम्ही केला आणि हा मुंबईमध्ये शो लावला. इथल्याही ग्रामीण भागातून आलेल्या तरुणांना त्याच्या अंगामध्ये ते कलेचं रक्त आहे आणि त्या रक्ताचा फायदा या कलेसाठी हा तरुण करतोय आणि याचाच आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्याचा फायदा या मंडळाला मोठ्या प्रमाणात होतोय. माऊली, तुमच्या या व्हिडिओमध्ये प्रथम स्वागत करतो. तुमच्याबद्दल आम्हाला सांगा, कारण तुम्ही पहिल्यापासून कार्यक्रम करत आलाय. मी शाहीर अंकुश गुरव, तालुका लांजा आणि माझं गाव कोचरी. हां. कमीत कमी आता या कलेमध्ये 40 वर्ष मी या कलेमध्ये नमन आणि जाकडी या दोन्ही कलेमध्ये आम्ही या ठिकाणी कार्यक्रम करतो. आता वय माझं 72 झालं तरी कार्यक्रम चालूच आहेत माझे. तरी ह्या कलेतनं बरेच ठिकाणी आम्ही कार्यक्रम केले. मुंबईचे सगळे थिएटर जे आहेत मुंबईत, तेवढ्या सगळ्या थिएटरला मी कार्यक्रम केलेले आहेत. पुण्यात केलेले आहे. महाराष्ट्राच्या बाहेर इंदूर शहरामध्ये, मध्य प्रदेशमध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या राजवाड्यावरती सुद्धा माझा त्या टायमाला कार्यक्रम झालेला आहे. शक्तिधुराचा. शक्तिधुराचा. तुम्ही किती वर्ष शक्तिधुरामध्ये कार्यरत आहात? आता कमी 40 वर्ष होऊन गेली. 40 वर्ष. वयाच्या किती वर्षापासून सुरुवात केला मी होता? 15 वर्षापासून. 15 वर्षापासून. तुमच्या आठवणीतील एका दुसरी बारी सांगा आम्हाला. भारी म्हणजे त्यावेळी माझी जास्ती प्रतिस्पर्धी म्हणजे रामचंद्र गाणेकर, शाहीर, हां. नावाजलेले शाहीर, तुकाराम मानकर बुवा, तुषार पंधेरे हां. आणि आमचे लांजेचे शाहीर लांबोरे बुवा, असे प्रख्यात शाहीर पुरीवाले माझ्याबरोबर बाऱ्या करून मी त्यांच्याबरोबर बाऱ्या केलेल्या आहेत. आणि आता जीवनची बरोबर शेवटची एक बारी त्या ठिकाणीच होणार आहे. यावर्षी होणार का? हां, यावर्षी होणार आहे जूनमध्ये. अच्छा. हॉल बुक केलेला आहे. हां. मग आपल्याला एक जिमन बुवांसोबत देखील अंकुश बुवांची बारी आपल्याला ह्याच म्हणजे दादर हॉलला पाहायला मिळणार आहे. बुवा, आज दादर येथे लांजा तालुक्याचा एकत्रित मिळून कार्यक्रम होतोय, त्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल? हा कार्यक्रम आमचा लांजा मंडळानं लावलेला आहे ह्यासाठी की आमची इमारत लांजामध्ये असावी कलगीतुऱ्याची. त्या इमारतीसाठी हा कार्यक्रम आम्ही लावलेला आहे आणि सगळा लांजा तालुक्यात प्रत्येक नमनामधले कलाकार घेऊन 40 वर्षावरील यांच्यासाठी हा कार्यक्रम लावलेला आहे. आमच्या मंडळाची इमारत व्हावी कुठल्या परिस्थितीत. आणि दुसरं म्हणजे 40 वर्षावरील मानधन कलाकारांना आता भेटतं. हां. त्यासाठी हा प्रयत्न आहे. त्यांना एक सर्टिफिकेट देऊन ते त्यांना ती मानधनासाठी ती उपयोगी पडेल ह्यासाठी हा कार्यक्रम लावलेला आहे. अजून काय सांगाल तुमच्याबद्दल? माझ्याबद्दल आता आणखी काय सांगणार. पूर्वी कसे नमन व्हायचे आणि आताचे नमन, काय बदल वगैरे झालेला वाटतो तुम्हाला? तेव्हा गॅस बत्तीवर पण आम्ही नमन केलेले आहेत, लाकड्या केलेल्या आहेत. आणि आता म्हणजे सगळे लायटिंग आणि ते झगमगाट सगळा तो आता लोकांना पण, आम्हाला पण परवडत नाही, त्यांना पण परवडत नाही ठेवणाऱ्यांना. असं झालेलं आहे आता युगात. कलाकाराची किंमत नाही करत, पण तुम्हाला त्या पहिल्या काळामध्ये असं पहिलं बक्षीस वगैरे किती भेटलं असेल? बक्षीस मिळालं त्या टायमाला. एखाद्या शोला किती बक्षीस भेटलं असेल? सर्वात जुना शो आणि हां. त्या शोला तुम्हाला मिळालेलं बक्षीस हा, किती पुण्याला भेटलं होतं? 5,000 भेटले होते, दामोदर हॉलला भेटले होते, एकदा 10,000. म्हणजे बहुतेक ठिकाणी कार्यक्रमाला बक्षीस उडतं. लांजा तालुक्याने आपल्याला आहे ना अनेक कलाकार दिले. हो. त्याबद्दल काय सांगाल? तुमच्या तालुक्याबद्दल आम्हाला सांगा. तालुक्याबद्दल म्हणजे आमचे नामांकित शाहीर जिमन बुवा, आमचे लांबोरे बुवा, तुषार पंधेरे आणि अशा अनेक कलावंत अशा आहेत की लांजात एक हिराज आहेत. असे आम्हाला लांजा तालुक्याला रत्न मिळालेले आहेत आता, आणि ते पुढे चालवतील अशा आम्हाला आशा वाटते. धन्यवाद बुवा. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्या चॅनलकडून हार्दिक आमच्या पण शुभेच्छा. तुम्हाला शुभेच्छा. मित्रांनो, ही व्हिडिओ देखील एक इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आज आपण दादर येथे आलोय आणि दादर येथे जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं झालं ना तर हा कार्यक्रम आहे ना, या नमनमध्ये जे काम करणारे सर्व कलाकार आहेत ना ते 40 वर्षापेक्षा जास्त वयाचे कलाकार आहेत. आणि आपल्यासोबत या नमनमध्ये जे काम करतात ना त्यापैकी एक
गव्हाणीचं काम करतात ते आपल्यासोबत आहेत. त्यांची माहिती आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया. दादा तुमचे सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तुमच्याबद्दल आम्हाला सांगा. माझं नाव प्रशांत बाळकृष्ण कोटकर. मी राहणार गव्हाणे गावातून. आणि आज या क्षेत्रामध्ये माझे वडील सुद्धा या क्षेत्रामध्ये काम करायचे. त्याच्यानंतर त्यांचा वारसा म्हणून मी या क्षेत्रामध्ये उतरलो. आणि आमच्या विठ्ठल नमन मंडळ आमचं होतंच, ते सध्या तरी आता आमचं बंद आहे. तरी आमची ही कला अजून आम्ही जोपासत आहोत. त्यामुळे आता आमचा हा कार्यक्रम तालुक्याचा हा कार्यक्रम आहे. त्या तालुक्याच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला एक संधी मिळाली काम करण्यात. आणि या 40 वर्षाच्या वरचा कार्यक्रम आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये आम्ही आणि हा कार्यक्रम अजून पुढे चांगला म्हणजे मुलांना, ह्याच्या पुढच्या मुलांना सुद्धा नमन हे काय हे पुढे सुद्धा प्रोत्साहन मिळण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही इथे मुंबईमध्ये घेतलेला आहे. तुम्ही पहिला जे कोरणे नमन होतं गव्हाणे त्या नमनमध्ये काम करायचं? हो, त्या नमनामध्ये करायचं. कशी होती त्यामध्ये? कोणत्या कोणत्या भूमिका असायच्या तुमच्या? त्याच्यामध्ये मी सुद्धा गवळण मावशीचा रोल केला होता. पार्वती म्हणजे पार्वतीचं काम केलं होतं. म्हणजे 2-3 पात्र त्याच्यामध्ये माझी होती. त्या कलाकार म्हणून तुम्हाला समाजामध्ये कशी वागणूक भेटली? चांगली भेटली. म्हणजे त्या निमित्तानं 4 लोक मला ओळखतात. त्या कलेच्या माध्यमातून कोण कुठे जरी याच्यामध्ये गेला तरी ते आवर्जून त्या माझ्या जवळ येतात आणि विचारतात, हा तोच कलाकार का, म्हणजे असं हे विचारतात. आणि असं कधी झालं नाही मुंबईमध्ये? म्हणजे आपण आजच हा कार्यक्रम आहे, 40 वर्षाच्या वरचे सर्व कलाकार इथे एकत्र येऊन नमन करतायत. आणि हा कार्यक्रम लांजा तालुक्यातील आहे. काय वाटतं, लांजा तालुका वेगवेगळ्या कलांमध्ये वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये अग्रेसर आहे, त्याबद्दल काय सांगाल? ते लांजा तालुका म्हणजे एक कलाकारांचं माहेरघर म्हणायला लागेल. ते माहेरघर आहे. आणि त्या लांजा तालुक्याच्या कलाकारांनी आज हा आगळा वेगळा कार्यक्रम आज हा लोकांसमोर ठेवत आहे. जाकडी असो, नमन असो, प्रत्येक याच्यामध्ये मागच्या वेळेला 40 वर्षाचे जाकडे 40 वर्षाच्या वरचे कलाकार त्यांचा एक हे झाला, जाकडेचा कार्यक्रम झाला. तोही चांगल्या पद्धतीनं लांजा तालुका मंडळ खरोखर चांगल्या यानं लोकांना कुठं प्रोत्साहन देत आहे की आजची कला अजून जिवंत राहायचं आहे आणि याच्या पुढे जिवंत राहावी, ह्या निमित्तानं लांजा तालुका प्रयत्न करत आहे. कलाकार म्हणून तुम्ही वर्षाच्या कितव्या वर्षापासून सुरुवात केलात? तरी मी नाही म्हटलं तरी मी 8 वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहे. तेव्हा कोणती भूमिका करायच्यात पहिला? त्यावेळेला मी स्त्री पात्रापासूनच सुरुवात केली आणि मी स्त्री पात्रच करतोय तेव्हापासून. मावशीचं काम, त्याच्यानंतर गवळणीचं, म्हणजे जेव्हा वगामध्ये असेल का तर पारवायचं काम, ते सुद्धा मी करत आलोय. मग आता वेगवेगळ्या म्हणजे पूर्ण लांजा तालुक्यातील हे कलाकार आहेत, तुम्ही सगळे एकत्र आलात. तुम्ही ही कशी केलात? म्हणजे या नमनची रिहर्सल वगैरे कशी झाली? आमची खरोखर हसत खेळत आमची रिहर्सल झाली. असं वाटलं सुद्धा नाही की आमची अशी वेगळे काय किंवा आम्ही वेगळे आहेत. आम्ही हा लांजा तालुक्यातले प्रत्येक नमनामधले 2-2 कलाकार आहेत. पण त्यावेळेला असं वाटलं नाही की तो कोणतरी वेगळा आहे, ते हा वेगळा आहे. आम्ही एक घडून मिळून एक भावासारखं नातं हे करून आम्ही तो एक रिहर्सलचा कार्यक्रम करत होतो. बघा, आपण ह्या व्हिडिओ मार्फत एका कलाकाराची माहिती घेतली. तुम्हाला दादा पुढील वाटचालीसाठी आणि आमच्या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, आपल्यासोबत आणखीन एक कलाकार आहेत, त्यांची पण ओळख आपण थोडक्यामध्ये घेऊया. दादा तुमचे नाव? मी अनंत दत्तू पालकर, राहणार कुवे, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. मावलातवाडीमध्ये आमचं कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमामध्ये आम्ही काम करतो. आणि या नमनमध्ये आता तुम्ही काम करताय एकत्र लांजा तालुका येऊन, म्हणजे एक नमन झालं आणि आज ते दादरमध्ये काम करते. कसं वाटतंय आज दादरमध्ये कार्यक्रम करायला म्हणजे काय बोलतात, कार्यक्रम करण्याची संधी भेटली? हो, कार्यक्रम तर आम्ही भरपूर केलेत. ह्याला हॉलला दामोदरला गेलेत, दामोदरला गेलेत, प्रबोधनला गेलेत, विलेपार्लेला गेलेत, असे सगळ्या हॉलला गेलेत, पुण्याला पण गेलेत. परंतु आमचा संच घेऊन गेलेत. हाच एक अनोखी कार्यक्रम आहे, तो सुद्धा 40 वर्षाचा कार्यक्रम आहे. 40 वर्षाच्या कार्यक्रमात कसं सर्वच पात्र आहेत ना, वयस्कर आहेत, पण आपल्या ताकदीने आणि आपल्या युक्तीने कसे कार्यक्रम करतात हे त्यांनी दाखवून दिले. आणि ते कार्यक्रम इथपर्यंत आम्ही घेऊन आलोय प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी. 40 वर्षाचे सगळे वरचे कलाकार आहेत? हो, सगळे वरचे सगळे एकत्र आलात. तर काय अडचणी वगैरे आल्या का पहिल्या स्टार्टिंगला? अडचणी तर खूपच येतात, परंतु या आमच्या कार्यक्रमात अशी दिसलीच नाही कधी अडचण आलेली. पण हुनरवरील सर्व अगदी कलाकार आहेत ना, म्हणजे स्वतःहून लवकर यायचे, काही यायचे पाठवून, पण ते अगदी मला घ्या असं करायचे. एखादा कलाकार घडतो. तुम्ही सुरुवात कधी केला होता? आम्ही सुरुवात आमच्या रासाई उत्कर्ष मंडळाला, हा कार्यक्रम आमचा आहे, या कार्यक्रमात आम्ही सुरुवात केली. आम्ही जवळजवळ वर्षाला 100 शो मारलेले आहेत.
त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या भूमिका केलेल्या आहेत आणि तेव्हापासून आम्ही म्हणजे जवळजवळ वयाच्या 15 वर्षापासून आम्ही कार्यक्रमाला चालू केलेलं आहे. धन्यवाद दादा. सुरुवातीला मुंबईमध्ये दामोदर हॉल परळ येथे आपले कार्यक्रम व्हायचे. हो हो. त्या आता सध्या तो हॉल म्हणजे त्याचं दुरुस्तीकरण चालू आहे. त्याबद्दल त्या हॉलची एक आठवण सांगा आम्हाला. त्या हॉलची आठवण म्हणजे एक खरोखर अनोखा हॉल होता तो, कारण कुठूनही त्या प्रेक्षकांना जवळ पडायचा आणि तो हॉल प्रत्येकाला व्हावा अशी इच्छा आहे आणि आमची सुद्धा कलाकारांची सुद्धा इच्छा अशीच आहे की तो हॉल व्हावाच. आणि हॉल जर होत असेल ना तर आम्ही पहिल्यांदा तिथे शो लावण्याचा प्रयत्न करूच. आणि सुरुवात मुंबईमध्ये त्याच हॉलपासून झाली असेल. त्याच हॉलपासून आम्ही जाकणीपासून सुरुवात केली आणि नमनावरती हे राहिलेत आता. या नमनमधील आणखीन एक कलाकार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या आजच्या कलाकृतीबद्दल. आज तुम्ही कोणती कलाकृती या नमनमध्ये करणार? लोककला बहुरंगी नमन मंडळ लांजा तालुका या तालुक्याच्या नमन मंडळामध्ये मी इंद्रदेवता अभिनय करणार आहे. माझं स्वतःचं नमन मंडळ नवयुग सेवा नमन मंडळ आजगे मांडवकरवाडी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी या नमन मंडळाचा मी स्वतः लेखक, गायक आणि इंद्राचा अभिनय जवळजवळ 15 ते 20 वर्ष करतोय. काल्पनिक उगनाट्यामध्ये राजाची भूमिका, त्याचप्रमाणे गवळणीमध्ये वाकड्याचा अभिनय, गेली वयाच्या जवळजवळ 10 वर्षाचा कृष्णाचा अभिनय 1 वर्ष केला. त्यानंतर स्त्रीपात्र जवळजवळ 12-13 वर्षी केलं आणि त्यानंतर ह्या इंद्राचा अभिनय असो किंवा राजाचा ह्याच्यामध्ये नंतर मी अभिनय करायला लागलो आणि आज लोककला बहुरंगी नमन मंडळ लांजा या तालुक्याचा उपाध्यक्ष आहे. त्या पदावर मी काम करतोय. या कार्यक्रमाची प्रॅक्टिस रिहर्सलसुद्धा माझ्या स्वतःच्या घरी जवळजवळ 4 महिने चालू होती आणि याच्याबरोबर आम्ही दामोदर हॉल असा कार्यक्रम स्वतः माझ्या मंडळाचा जवळ 4 वेळा केलेला आहे. त्यानंतर 2 वर्षापूर्वी माटुंग्याला कुणबी समाज संघ मुंबई या मंडळाने आमचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या ठिकाणी प्रेक्षकांचा असा भरपूर आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे आणि लोकांचं सहकार्य आमच्याबद्दल चांगलं सहकार्य लाभतं. त्यामुळे आम्ही अजून उच्च शिखर गाठण्याचा प्रयत्न करतो आणि त्याप्रमाणे आमची वाटचाल सुद्धा आहे. आज या लोककला बहुरंगी उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. त्या संधी सोनं करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि या मंडळात जास्तीत जास्त जेवढं सहकार्य करता येईल ते मी स्वतः प्रयत्नशील आहे आणि त्याप्रमाणे इतर कलाकारांना आम्ही प्रोत्साहन देतोय की या कलेत तुम्ही चांगल्या प्रकारे योगदान द्या, चांगली कला सादर करा, यासाठी प्रयत्न आमचे चालू आहे. अशा प्रकारे आमचा हा लोककलेची वाटचाल चालू आहे. तुमची ओळख सांगा आम्हाला. मी विष्णू गणपत मांडवकर, गाव आजगे, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. माझं शिक्षण SCC झालेलं आहे. 1991 मी SCC बॅचला बसलो आणि वयाच्या 7व्या वर्षी मी कृष्णाचा अभिनय केलेला आहे. म्हणजे आपली लोककला, तुमचं शिक्षण आणि लोककला आणि जपत आलाय. आपल्या लोककलेने तुम्हाला काय दिलं? आमच्या लोककलेने बाकी काही पैसे मला हे देण्यापेक्षा एक मोठा कलाकार अशी पदवी दिलेली आहे आणि एक सगळ्यांना सामावून घेणारा एक नामवंत कलाकार म्हणून माझ्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन आहे. याच्यात आपलं म्हणजे आर्थिकपेक्षा लोकांचं सहकार्य याच्यात मी समाधान होतं, तेच मला अपेक्षित आहे. आणि लोकांसाठी मी सदैव कार्य, जो कलाकार माझ्या वडिलांसारखे तालुक्यात असेल तो उंच शिखरावर कसा यासाठी मी अगदी अतुला प्रयत्न करण्याचा प्रयत्न माझा चालू आहे आणि या लोकांबद्दल मला म्हणजे पहिल्यापासून अभिमान आता पण आहे, याच्या पुढे पण राहणार आहे. मित्रांनो, एक एक करून आपण एका कलाकाराची माहिती घेतोय. आपल्यासोबत आता या नमनमध्ये काम करणारा म्हणजे मावशीचे काम करणारे कलाकार आपल्यासोबत आहेत. दादा, तुमचं नाव? अशोक विश्राम मांडवकर. कसं झालं होतं या नमन म्हणजे या ग्रुपला जॉईन कसे झालात? या ग्रुपला म्हणजे मी म्हणजे हेच नेहमीचं हे असतं काम की मावशी किंवा पेंदे अशी 2 भूमिका मी कायमस्वरूपी जवळजवळ 20 ते 25 वर्ष करतोय काम. आणि तुम्ही पहिल्या कुठल्या नमनमध्ये काम केलं होतं? मी रामकृष्ण हरी नमन मंडळ आजगे फौजदारवाडी, 2 नंबरला हरमले देवदे, 3 नंबरला गुरववाडी, 4 नंबरला सोमबा नाट्य नमन मंडळ कणगवली आणि आता आपण म्हणजे हे तालुकास्तरीय म्हणून मी काम करतोय. आणि आता तुमचं किती वर्ष वय आहे? माझं 51 रनिंग आहे. 51 रनिंग. हा कार्यक्रम 40 वर्षाच्या वरच्या कलाकारांचा आहे. हो. काय सांगाल, आज तुम्हाला दादर इथे कार्यक्रम करण्याची संधी भेटते, त्याबद्दल काय बोलाल? अगदी अत्यंत आनंद झालेला आहे मला आणि मावशीचा एवढा रोल माझा गेल्या टायमाला एवढा गाजलेला होता तर
लोकांनी म्हणजे भरपूर यूट्यूबवर वगैरे असं हे केलं नाही, व्हायरल केलं नाही. आणि त्याच्यामुळं मला भरपूर म्हणजे जेव्हा म्हणजे 25-30 वर्ष मी जे काम करत नव्हतो तेव्हा मला प्रोत्साहन असं मिळालं नव्हतं, तेव्हा मला गेल्या वर्षी ह्या कार्यक्रमातून मिळालेलं होतं. आणि हा कार्यक्रम आहे ना पूर्ण मुंबईकरांच्या त्याचप्रमाणे आहे ना संपूर्ण जे आपले कोकणवासी आहेत त्यांच्या आठवणीत कार्यक्रम राहील. कारण असा कार्यक्रम मुंबईमध्ये कधी झाला नाही. 40 वर्षाच्या वरचे सगळे कलाकार सर्व एकत्र येऊन कलाकार. कार्यक्रम करतात. त्याबद्दल काय सांगाल? अविस्मरणीय कार्यक्रम असेल हा. होय, कारण काय माहिती आहे, हल्ली माणसाचा आजपासून पुढं असा भरोसा नसतो. एक कुठं आपल्याला संधी मिळाली आहे म्हणून ह्या संधीचं सोनं करून घ्यायचं, ह्याच्यासाठी मी माझा प्रयत्न अतिशय उत्तम करणार. या अगोदर तुम्ही कार्यक्रम केलात, असं तुम्हाला कधी वाटलं होतं का की तुम्ही यूट्यूब चॅनलला वगैरे जाल, तुम्हाला कोणतरी असं दाखवेल अशी इच्छा होती का? तुम्हाला पण कोणीतरी बघावं टी व्हीवरती वगैरे? यूट्यूबवर आता सध्या चालूच असतंय. हां हा, सोमवार नाट्य नमन मंडळ यूट्यूबला आहे. म्हणजे जात आहे ते. हां, त्या नमनमध्ये तुम्ही काम करता? हो, अजून मावशी करताय? म्हणूनच काम करतो. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आहे ना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, थँक्यू. मित्रांनो, आणखीन एक कलाकार आपल्यासोबत आहेत, त्यांची माहिती देखील आपण घेतोय. तुमच्याबद्दल आम्हाला सांगा. नमस्कार, मी सुनील आत्माराव धुमक, लांजा तालुका बहुरंगी नमन मंडळ या नमन मंडळाचा मी सदस्य आहे. आणि माझं वय 48 वर्ष आहे. आणि आमच्या या मंडळाने एक ज्येष्ठ कलाकारांसाठी की ज्यांनी आतापर्यंत जोपासलेली मातीतली लोककला, जी लोककला आतापर्यंत त्यांनी जी जपली त्याचा वारसा पुढे नेण्यासाठी जे आमच्या तरुण पिढीला आजपर्यंत जमत नाही ते घडवण्यासाठी या आम्ही 40 वर्षावरच्या कलाकारांनी ही संकल्पना मांडून प्रत्येक कलाकाराला या रंगभूमीवर कलाकार निर्माण करण्याचं काम या लांजा मंडळाने केलं आहे. धन्यवाद. आणि बघा, 40 वर्षाचा सगळेच वरचे कलाकार निवडलात, त्याबद्दल काय सांगाल? 40 वर्षाचे कलाकार, ज्या कलाकाराने आतापर्यंत जी कला वाडवडिलांनी जी कला जपत आली अशा कलाकारांना आता ज्या शासन दरबारी पेन्शन मिळणार आहे त्याच्यासाठी त्यांच्याकडे लागणारा पुरावा किंवा त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी जे आपल्याला काहीतरी देणं आहे त्या देण्यासाठी आम्ही ही संकल्पना मंडळाने समोर आणली आणि ती साक्षात या रंगमंचावर, मुंबईसारख्या रंगमंचावर आम्ही आज ती सादर केली. मग एक आगळीवेगळी उत्तम अशी कला म्हणजे ही संकल्पना आहे. आणि या संकल्पनेने तुम्ही कार्यक्रम केला. किती कार्यक्रम झाले तुमचे? आमचा पहिलाच कार्यक्रम 2024 रोजी जो आम्ही लोकप्रिय हे आपल्या कॅलेंडर छापली होती तिथे आम्ही आजगे इथे पहिला शो केला. त्याच्यानंतर पुन्हा आमच्या मंडळाने एक संकल्पना मांडली की जो कार्यक्रम आपण या दादर येथे करायचा नाही, या मातृभूमीत केला तसाच कार्यक्रम मुंबई रंगमंचावर करावा. ही संकल्पना सगळ्या मंडळाने आम्ही एकत्र येऊन मांडली आणि ती आमचे ज्येष्ठ आहेत. समजा मंडळाचे अध्यक्ष मोहन गडशी, चंद्रकांत पालकर, समजा ज्येष्ठ सल्लागार म्हणून जे आम्ही आदर मानतो असे आमचे देवजी हरमले, या सगळ्यांच्या संकल्पनेतनं या व्यासपीठावर या मुंबई रंगमंचावर आम्ही आज हा प्रयोग सादर करत आहे. याचा आम्हाला सगळ्याच कलाकारांना मोठा अभिमान आहे. आणि हा जो नमन कार्यक्रम आहे तो सगळ्यांच्या आठवणीमध्ये राहणार आहे. आठवणीतील एक अविस्मरणीय ही आठवण असेल, कारण या अगोदर असा कार्यक्रम झाला नाही मुंबईमध्ये. बरोबर आहे दादा, कारण हा कार्यक्रम जेव्हा या रंगमंचावर करताना प्रत्येक वयाची हुरहुरी असते. कारण ज्या माणसाने सुरुवातीपासून तो 80 वर्षापर्यंत ही कला जोपासली आणि ती कला एवढ्या मोठ्या रंगमंचावर सादर करताना त्यांच्या मनात जे असणारे कलेविषयी आस्था, प्रेम ते ह्या व्यासपीठावर तुम्हाला दिसणार आहे. आणि ती अस्मिय म्हणजे जे आपण म्हणतो ना अभूत न झालेली अशी कला याच ठिकाणी झाल्यानंतर ती अजरामर होणार आहे. हो, नक्कीच. उत्तम अशी माहिती दिलात, उत्तम असं बोललात. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, या नमनमध्ये काम करणारे आणखीन एक कलाकार आपल्यासोबत आहेत, त्यांची माहिती देखील आपण घेतोय. माऊली, तुमचे नाव? माझं नाव अनिल गणपत गुरव, गाव आगवे, लांजा तालुका, जिल्हा रत्नागिरी. किती वर्ष तुम्ही या नमनमध्ये काम करताय? 1995 पासून. 95 पासून. कुठल्या तुम्ही भूमिका केल्या असतील? मी नमनामध्ये खेळाची भूमिका केली आहे, मृदुंगाची नमन केलेलं आहे, गायक म्हणून केलेलं आहे, नारदाची भूमिका केलेली आहे, मावशीची भूमिका केलेली आहे, पुतण्याची कलाकार, रावण नाचवण्याची कलाकार केलेली आहे आणि वगनाट्यामध्ये पण भाग घेतलेला आहे.
बघा या आज जो दादर इथे कार्यक्रम पार पडतोय ना, त्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे, कारण इथे आहे ना सगळे कलाकार आहेत ते 40 वर्षाच्या वरचे आहेत आणि त्यांनी म्हणजे लांजा तालुक्यातील सगळे कलाकार एकत्र येऊन आज कार्यक्रम करतायत. या कार्यक्रमाबद्दल आम्हाला सांगा, कसे तुम्ही म्हणजे कल्पना कशी काय सुचली तुम्हाला? नाही, लांजा तालुक्यामध्ये जेव्हा आमचे नमन मंडळाची शाखा स्थापन झाली, त्या नमन प्रमुखाचे आमचे कार्यकारिणी यांनी एक उद्देश ठेवला की ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण काहीतरी दिलं पाहिजे. आणि त्या आता नवीन पिढी तर कार्यक्रम करीत असतात, परंतु जुने म्हातारे लोकांचा एक कार्यक्रम व्हावा 40 वर्षावरील पुढे, ते 70-80 वर्षाचा असला तरी पण त्या म्हाताऱ्याला काम करायला द्यायचं, अशी एक संकल्पना लांजा तालुक्याची उत्पन्न केली गेली. आणि त्याच्यातून आम्ही प्रत्येक लांजा तालुक्यामध्ये असणारे 60 ते 55 नमन असणारे प्रत्येक गावातले, प्रत्येक वाडीतले याच्यातल्या प्रत्येक गावातला एक कलाकार निवडून आणि त्यांना आज या कार्यक्रम करण्याची संधी दिली. मग या नमनमध्ये ना घोडा नृत्य देखील आहे आणि इथे ना घोडा रेडी करतात बघा, LED लावतात.